या पाणीवरच्या मॉडेलमध्ये आपण सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आम्ही स्वागत करतो. धन्यवाद साहेब. आणि हा एक मॉडेल आहे, म्हणजे जसा तुम्हाला तो पिंपरटोला गावचा आता तुम्हाला समजून सांगणार आहोत. समजा हा पिंपरटोला गावचा पाणलोट आहे. आता हा काय सूक्ष्म पाणलोट आहे, म्हणजे 500 हेक्टर ते 600 हेक्टरपर्यंत ही एरिया आहे. ओके. तर ह्या पाणलोटामध्ये आता नवीन जुन्या लोकांना माहीत असेल, पण जे नवीन लोक लागलेले आहेत, तर आपल्याला आता पोखरा योजनेमध्ये आपल्याला काय करणे, पाण्याचं टाळेबंद करणे. ओके. किंवा जलयुक्त शिवारामध्ये आपल्याला पाण्याचा टाळेबंद करावा लागतो. तर सर्वात अगोदर आपल्याला पाणलोट म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल ना. हा पाणलोट काय, तर हा पाणलोट कसा तयार झालेला आहे याविषयी. पाणलोट म्हणजे काय की ह्या प्रवाहास प्रमाण मानून, समजून घ्या, प्रवाहास प्रमाणभूत मानून त्या प्रवाहामध्ये ज्या क्षेत्रातून पाणी येतो त्या क्षेत्रात या संपूर्ण प्रवाहाचा पाणलोट क्षेत्र म्हणतात. समजलं का? समजलं? पाणलोट क्षेत्र म्हणजे काय की कशाला आपण प्रमाणभूत मानतो, प्रवाहाला प्रमाणभूत मानून त्या प्रवाहामध्ये ज्या क्षेत्रातून पाणी येतो त्या संपूर्ण क्षेत्रास त्या प्रवाहाचं पाणलोट क्षेत्र म्हणतात. ओके. आता पाणलोट क्षेत्राच्या बाउंड्री असते ना, अशी बरीच काही असते का, जो गाव काही आपलं संकल्पना आहे का पाणलोट. आता आपल्याला जल विभाजक रेषा तुम्ही ऐकले असाल, रिज लाईन. तर रिज लाईन कुठली आहे बघा, ही त्या पाणलोटाची काय आहे, रिज लाईन आहे. म्हणजेच पडणारं पाणी, ही रिज लाईन जो आहे उच्च बिंदू, याच्या अर्धा पाणी इकडे जाईल आणि अर्धा पाणी दुसऱ्या पाणलोटात जाईल. म्हणजे ही रिज लाईन म्हणजे उच्चतम, त्या पाणलोटाचा उच्चतम बिंदू म्हणजे जल विभाजक रेषा, रिज लाईन, याने तो पाणलोटाची काय असते, बाउंड्री तयार असते. दोन गोष्टी लक्षात आला, पाणलोट क्षेत्र लक्षात आलं, रिज लाईन लक्षात आली. आता ही पूर्ण रिज लाईन आहे. हा दुसरा पाणलोट बघा, तिथून हा पाणी ह्या पाणलोटात जाईल, हा पाणी ह्या पाणलोटात जाईल. तर रिज लाईनने, जल विभाजक रेषेने आपल्या पाणलोटाची काय बाउंड्री, त्याला काय म्हणतात तुम्ही, क्षेत्र, बाउंड्रीला काय बाउंड्री म्हणतात, ती वेगळी होते. ओके. एवढं समजलं का? आता ह्या पाणलोटाचे किती भाग असतात? हा, अगोदर मी सुरुवातीला काय सांगितलं, हा सूक्ष्म पाणलोट आहे. आपला मेगा पाणलोट असते, लघु पाणलोट, सूक्ष्म पाणलोट आणि अगोदर नदी खोरे असतात, उपपाणलोट, लघु पाणलोट, उपपाणलोट, सूक्ष्म पाणलोट. तर आपला हा सूक्ष्म पाणलोट आहे. आपल्याला 500 ते 600 हेक्टरपर्यंत सूक्ष्म पाणलोट असतो. ओके. आणि लघु पाणलोट किती असतो, 3000 ते 5000 हेक्टरपर्यंत. तर आपल्याला काम कुठं करायचं आहे, सूक्ष्म पाणलोटामध्ये. आता कुठल्याही पाणलोटाचे किती, सूक्ष्म पाणलोट आहे याचे किती भागमध्ये आपण विभागणी करतो, त्याचे 3 भाग. कुठला भाग, अप्पर रिचेस, मिडल रिचेस आणि लोअर रिचेस. विचार करून त्याला लोअर आपण रिचेस म्हणतो. ओके. तर इथं जे ऍक्टिव्हिटी दिसत आहे, आता अप्पर रिचेसची ऍक्टिव्हिटी काय, कारण की तुम्ही स्वतः तुमची जेव्हा मशाल फेरी होईल, शिवार फेरी होईल, तर गावचे लोक तुम्हाला म्हणतील की नाही आम्हाला इथंच हा काम पाहिजे. तर आज समजून घ्या की कुठल्या रिचेसमध्ये आपल्याला कुठले काम प्रस्तावित करायचे आहे, कारण की तुम्हाला समस्या येणार आहे. कारण की तुम्ही गावात शिवार फेरी काढले, मशाल फेरी काढले की प्रत्येकच शेतकऱ्याला असं वाटेल की माझ्याच शेताच्या जवळ ऍक्टिव्हिटी पाहिजे. आणि हॅलो, हां, तर तुम्ही सूक्ष्म नियोजनाच्यासाठी गावामध्ये गेले तर काय होईल की गावातले लोक तुम्हाला म्हणतील की माझ्या शेताच्या जवळ किंवा इथंच तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे. तर टेक्निकली तुम्हाला त्यांना सरळ उत्तर द्यावं लागेल की टेक्निकली नाही, इथं बसत नाही आपण, याला नॉन डिपार्टमेंटचे नाही, म्हणून तुम्हाला प्लॅन पाहिजे त्याचं. तुम्ही स्पष्टपणे त्यांना सांगायला पाहिजे, तेव्हाच आपण जनप्रतिनिधी किंवा गावातील लोकांना तुम्ही सांगू शकता. तर अप्पर रिचेस जो आहे पाणलोटाचा, अप्पर रिचेस समजले ना? आता प्रत्यक्षात तुमच्या डोळ्याच्या समोर पाणलोट असल्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतात. अप्पर रिचेस मध्ये वरचा भाग, मिडल रिचेस मध्ये इथून हा मिडल, आणि हा काय लोअर रिचेस, रिचार्ज झोन म्हणतात त्याला पाणलोटाचा. आता अप्पर रिचेस मध्ये कुठल्या कुठल्या आपण ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो,
जैविक बांध घेऊ शकतो, फांदी बांध घेऊ शकतो. तो फांदी बांध आहे का तो दिसतंय बर. त्याच्यानंतर अनवर दगडी बांध, सीसीटी सलग समतलचार आहे. ओके. सलग समतलचार, खोल सलग समतलचार, फांदी बांध, अनवर बांध, गॅबियर बनणारे साधे ते सुद्धा आपण अप्पर रिचेस मध्ये घेऊ शकतो. पण तुम्हाला जे एलबीएस असतात, लूज बोल्डर स्ट्रक्चर, हे नाल्याची खोली जर तुमची 1 मीटर असेल तर आपण लोअर मिडल रिचेस मध्ये सुद्धा एलबीएस घेऊ शकतो. पण आपल्या ड्रेनची खोली 0.75 पर्यंत असेल तर ते सर्व एलबीएस अप्पर रिचेसला येतात. ठीक आहे. आता अप्पर रिचेसची ऍक्टिव्हिटी कुठे आहेत? जैविक बांध, फांदी बांध, एलबीएस, त्याच्यानंतर गॅबियर. गॅबियर मध्ये साधे गॅबियर, संयुक्त गॅबियर नाही, फक्त जाळीचे गॅबियर. जाळीचे गॅबियरचा उद्देश एकच आहे की जे एलबीएस असतात 1 मीटर खोली ड्रेनवर बांधलेले, ते प्रवाहाच्या पाण्यानं काय डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण त्याला जाळीनं बांधतो, साधे गॅबियर. आणि साधे गॅबियर जे अप्पर रिचेसला असतात त्यांचा एकच उद्देश असतो काय? फक्त मृदसंधारण. त्याचा जलसंधारणाचा उद्देश नाही, फक्त मृदसंधारण. आता जे अप्पर रिचेसचे सगळे ट्रीटमेंट आहेत, फळबाग वृक्ष लागवड सुद्धा याच्यात आहे, नर्सरी लागवड, वृक्ष लागवड, हे सुद्धा अप्पर रिचेस आहे. आता अप्पर रिचेसच्या सर्व ट्रीटमेंट आहेत, त्याचा उद्देश काय? अप्पर रिचेसच्या आता जे तुम्हाला ट्रीटमेंट सांगितलेले आहे याचा उद्देश काय? सॉइल इरोजन कमी होणे, म्हणजे जमिनीची धूप